जाति न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहंदो म्यान. अर्थात माणसाच्या व्यक्तिमत्वावरून त्याच्या ज्ञानावरून त्याची ओळख झाली पाहिजे. त्याची जात कुठली, त्याचा धर्म कुठला या बाह्य गोष्टी म्हणजे त्याची संपूर्ण ओळख नव्हे. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात वाचलेले कबीराचे दोहे जीवनाविषयी आपल्याला इतकं प्रगत तत्वज्ञान सांगत असतील याचा विचार सुद्धा बहुतेक जणांनी केला नसेल. जीवनाच्या वाटेवर संत कबीरदासांच्या या ओळी वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला भेटत जातात. संत कबीरांनी आपल्याला आपल्या भोवतालाकडे आणि जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. भक्ती परंपरेतील महत्त्वाचे संत म्हणून कबीरांचा नावलौकिक तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूढीवादी आणि आक्रमणकर्त्या लोकांशी त्यांनी उभारलेला संघर्ष. हा संघर्ष त्यांनी तलवारीच्या जोरावर केला नव्हता. त्यांनी आपल्या वाणीतून लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणलं. कबीरांच्या विचारांमध्ये उपनिषदांची तत्व आपल्याला सापडतात. अंधश्रद्धेच्या विरोधात उभे राहणाऱ्या संत कबीरांनी या वैदिक मूल्यांचा पुरस्कार कसा केला हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल औहाड आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड. महा MTB मध्ये आपलं स्वागत. संत कबीरांच्या जन्माबाबत अनेक दंतकथा आणि लोककथा आहेत. काहींच्या मते संत कबीरांचा जन्म एका विधवेच्या पोटी झाला. जननिंदेच्या भीतीने या बाळाला तिने तळ्याकाठी सोडून दिलं. तळ्याकाठी ठेवलेलं हे बालक नीरू व निमा या मुस्लिम विणकर पती पत्नी सापडलं व त्यांनी या बाळाचा सांभाळ केला. कबीरदासांच्या भक्तांच्या मते 1398 मध्ये काशी क्षेत्रात त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. संत कबीरदास ज्या काळात जन्माला आले त्या काळात भारतावर इस्लामी आक्रमणकर्त्यांचं राज्य होतं. भारताचं समृद्ध संचित लयाला गेलं होतं. या काळात सामाजिक स्तरावर अंधश्रद्धा, रूढीवादी परंपरा यांचं पेव फुटलं होतं. संत कबीरदास औपचारिकदृष्ट्या कुठल्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांच्या आयुष्यात त्यांना आलेले अनुभव हेच त्यांच्या ज्ञानाचं संचित होतं. अध्यात्माच्या पथावर चालणाऱ्या सत्पुरुषांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून आलं. स्वामी रामानंद हे काशी क्षेत्रातील कबीरांचे समकालीन महान सत्पुरुष होते. वेद, उपनिषद, शास्त्र यासारख्या गोष्टींवर ते अनेकांना मार्गदर्शन करायचे. अशातच स्वामी रामानंद यांच्याकडून कबीरांनी रामनामाची दीक्षा घेतली असं म्हटलं जातं. रूढार्थाने मुस्लिम समाजातील त्यांच्या अस्तित्वामुळे अनेकांना त्यांचे विचार पटायचे नाही, कारण मुस्लिम कुटुंबात असून सुद्धा हिंदू देवी देवतांची ते पूजा करायचे. यानेच अनेक मुल्ला मौलवी यांच्यासोबत त्यांचा संघर्ष झाला. एकम सत विप्रा बहुधा वदंती हे ऋग्वेदातील वचन आपल्याला ठाऊक असेलच. संत कबीरदासांनी सुद्धा हाच विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. जल समान माया लहर, रबी समान प्रभू एक, लहिवाके प्रतिबिंब को नाचत भाती अनेक. द्वैतवादाचा विसर पडून अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे कबीर भगवंत सर्वव्यापी आहे असा विचार मांडतात. कबीरांचे दोहे आत्मज्ञान आणि अंतर्मुखतेला महत्त्व देतात. केवळ बाह्य पूजा किंवा कर्मकांडापेक्षा अंतःकरणातील शुद्धता महत्त्वाची आहे याची आपल्याला यातून प्रचिती येते. कठोपनिषदातील नचिकेत उपाख्यानाचा विचार करायचा झाल्यास याच आत्मज्ञानाचा विचार इथे प्रतिबिंबित होतो. हरीला सर्व साक्षी मानत भक्तियोगाचा विचार सुद्धा हिंदू तत्वज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट, पाछे फिर पछताओगे, प्राण जाही जब छूट. असं ज्यावेळेस कबीर म्हणतात त्यावेळी हाच भक्तियोग आपल्या समोर येतो. अशातच कबीरांची कीर्ती जशी वाढू लागली तशी तशी त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत होती. बादशाह सिकंदर लोधी याच्याकडे काहींनी कबीरदासांविषयी तक्रार केली. बादशहाने कबीरदासांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, परंतु मृत्यूच्या या शिक्षेपासून वेळोवेळी कबीरदास जिवंत राहिले. यानंतर बादशहाने कबीरदासांचं हे सामर्थ्य ओळखलं आणि तो त्यांना शरण गेला. तत्कालीन समाजमनाच्या जडणघडणीनुसार कबीरांच्या बाबतीत अनेक दंतकथा प्रचलित झाल्या, परंतु या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी समाजाला दिलेली शिकवण. कबीरांचे शिष्य असणाऱ्या धर्मदास आणि भागोदास यांनी कबीरांच्या विचारांचा जागर सुरू ठेवला. संस्कृतचे पंडित आणि प्रख्यात लेखक क्षितिमोहन सेन यांनी कबीरांचे दोहे संग्रहित करण्याचं काम केलं. रवींद्रनाथ टागोर यांनी कबीरांचे दोहे इंग्रजीत भाषांतरित केले. जगाच्या पाठीवर कबीरदास यांच्या विचारांचा प्रसार प्रचार सुरू झाला. काही दिवसांपूर्वी एका वेबसिरीजमध्ये आपण मत कर माया को अहंकार हे गीत ऐकलं असेल. आज सुद्धा कबीरांनी रचलेली दोहावली लोकांच्या मनामध्ये कोरली गेली आहे. संगीताच्या माध्यमातून तर कधी अक्षरचित्रांच्या माध्यमातून कबीरांचे विचार इतक्या वेळानंतर सुद्धा लोकांना प्रभावित करतायत. कबीरांच्या दोहावलीमधील कुठल्या रचना तुम्हाला सर्वाधिक भावल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.